आज जगात इराण आणि अमेरिकेच्या तणावामुळे एक मोठं संकट उभं राहिले। जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग स्ट्रेट ऑफ हॉर्मझ इथून जगातील 20% तेलाचा पुरवठा होतो आणि आज तिथल्या तणावामुळे जागतिक ऑइल सप्लायवर परिणाम दिसायला लागलाय। त्याचा थेट परिणाम काय तर तेलाचा बाजार अस्थिर झालाय, गॅसचे दर वाढलेत, रेस्टॉरंट आणि छोटे व्यवसाय हे अडचणीत आले आणि हजारो लोकांच्या नोकऱ्या या धोक्यात आल्या आहेत। कारण आज प्रत्येक मोठ्या देशाकडे जगाला थांबवण्याची ताकद आहे। अमेरिकेकडे क्लाउड आणि टेक्नॉलॉजी आहे, चीनकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि रॉ मटेरियल आहे, रशियाकडे ऑइल आणि एनर्जी आहे, तर जपानकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी। पण प्रश्न आहे की भारताकडे जगासाठी असं काय आहे की जे थांबलं की जग थांबेल? हो, आपल्याकडे मजबूत डिफेन्स आणि ॲग्रिकल्चर आहे, पण आपण शेतीमध्ये मोठे प्रयोग केले का? आपण इनोव्हेशन वाढवलं का? की आपण अजूनही जाती धर्म आणि राजकारणात अडकून आहोत? लक्षात ठेवा, खरं युद्ध हे बॉम्बचं नसतं, खरं युद्ध असतं इकॉनॉमी आणि इनोव्हेशनचं। आणि ज्या दिवशी भारताने टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग आणि ॲग्रिकल्चरमध्ये क्रांती केली त्या दिवशी जग विचारेल भारताशिवाय जग चालेल का?